नमस्कार मैत्रिणींनो, सिटीवाली गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर आज मी तुम्हाला झणझणीत खमंग असं भेंडीचं बेसन कसं बनवायचं त्याची रेसिपी सांगत आहे. एकदम गावरान आणि गावठी पद्धतीचं बेसन आहे. तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करून पहा. चला, मी इथे निब्बर भेंड्या घेतलेल्या आहेत. निब्बर म्हणजे ज्यात भरपूर असं बी पकलेलं आहे. चला आता आपण ह्या भेंड्या फोडून घेऊ आणि त्याचे दाणे वेगळे करूत. त्यातले दाणे आपण वेगळे करून घेऊत आणि नंतर पुढील कृती सांगते. मी या सर्व भेंड्यातले दाणे काढून घेतलेले आहेत. पहा आता किती छान मस्त असे आपले दाणे आहेत. इतकं छान आणि चविष्ट असं याचे भेंडीचं बेसन तयार होते. बेसन एकदम छान लागते. चला आता आपण घेतलेले दाणे आणि इतर साहित्य पाहूत. हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, शेंगदाणे. चला आता आपण घेतलेले सर्व साहित्य आणि थोडीशी जिऱ्याने आपल्या बेसनाला चव एकदम छान येते. बेसन म्हटल्यावर जिरे आलेच ना, त्यामुळे जिरे घालून घेऊ आणि आपण निसून घेतलेल्या भेंड्याच्या बिया सर्वप्रथम भाजून घेऊत. मी या भेंड्याच्या बिया भाजण्यासाठी तेल वापरत नाही. तेल वापरले तरी चालतं, पण मी नाही वापरत. कदाचित हे पाट्यावर वाटायचं काम पडलं तर मग तेलामुळे वाटता येत नाहीत. त्यामुळे चला आता मी घेतलेले वाटण मी कच्चंच वाटण वापरत आहे. तुम्ही भाजूनही वापरू शकता. चला, मी आता इथे कच्चं वाटण वाटून घेते. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक व्हिडिओला लाईक करा. तुमची लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. चला आता एक पातेले गरम करायला ठेवू. त्यात तुमच्या आवडीनुसार तेल घालून घ्या. तेल गरम झाले की त्यात थोडीशी मोहरी आणि जिरे घालून घ्या. जिरे आणि मोहरी चांगली फुलली की त्यात कढीपत्ता आणि कोथिंबीर घालून घ्या. ते चांगले तडतडले की आपण तयार करून घेतलेले वाटण त्यात घालून घेऊ आणि चवीपुरतं मीठ घालून एकदम छान अशी उकळी करून घेऊ. उकळी आली तर पहा आपलं बेसन किती छान तयार झालेलं आहे. बेसन ज्वारीच्या भाकरीसोबत एकदम छान आणि मस्त लागते. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा. आहे की नाही झटपट आणि झणझणीत अशी रेसिपी. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. असंच एखाद्या गावठी पद्धतीच्या रेसिपीसोबत भेटू. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.